हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तांदूळाच्या कुरवड्या, ते पण सोडा न घालता। अशा प्रकारे 1 ग्लास तांदूळ घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवायचे, नंतर 1 दिवस भिजत घालायचे। तांदळामधले पाणी काढून घ्यायचे। अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची। लसणानं वेगळीच टेस्ट येते कुरवड्याला। आणि थोडे पाणी टाकायचे आणि पेस्ट काढून घ्यायची। नंतर बॅटरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे। नंतर गॅसवर गंज ठेवायचा, त्यामध्ये 6 ग्लास पाणी आणि 3 ग्लास बाजूच्या गंजामध्ये पाणी अशा प्रकारे उकळत घालायचे। नंतर आपल्या पाण्यामध्ये मीठ, पांढरे तीळ आणि जिरे टाकून मिक्स करायचे। नंतर त्यामध्ये आपले बॅटर टाकून घ्यायचे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचे, नाहीतर गोळे पकडतात। नंतर थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे। असे पूर्ण 3 ग्लास पाणी बसलेले आहे। ते आपल्या तांदळावर डिपेंड करतात की किती पाणी पाहिजे ते। अशा प्रकारे माझ्या बॅटरमध्ये 10 ग्लास पाणी पूर्ण बसलेले आहे। नंतर थंड पाण्यामध्ये टाकून बघायचे। गोळे तयार होत आहे म्हणजे आपले बॅटर झालेले आहे। नंतर गॅस बंद करायचा आणि थंड पाण्यामध्ये कापड ओला करून घ्यायचा आणि पसरवून घ्यायचा। त्यावर आपल्या कुरवड्या टाकून घ्यायच्या। अशा प्रकारे पूर्ण कुरवड्या टाकून घ्यायच्या। नंतर दिवसभर वाळवल्यानंतर पलटी करून घ्यायच्या आणि त्यावर थंड पाणी टाकून घ्यायचे। अशा प्रकारे नंतर 5 मिनिट मुरू द्यायच्या। 5 मिनिटानंतर आपल्या कुरवड्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या। पूर्ण कुरवड्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळू घालायच्या। तुम्ही बघू शकता आपल्या कुरवड्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि सोडा न घालता केलेले आहे। अशा प्रकारे तोंडात टाकताच विरघळतात आपली कुरवडी, एवढी सॉफ्ट झालेली आहे।